आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। हर खबर आपके लिए खास। उल्लासनगर कैंप नंबर 1 स्थित टेलीफोन एक्सचेंज के सामने खाली पड़ी जमीन पर अवैध कब्जे का मामला सामने आया है। लाखों रुपए का टैक्स बकाया होने के कारण मनपा के टैक्स विभाग ने कार्रवाई करते हुए मंगलवार को वहां अवैध रूप से बने झोपड़े को हटा दिया। इस कार्रवाई में कर निर्धारक व संकलक नीलम कदम, नोडल अधिकारी गणेश शिंपे, सचिन वानखेड़े, मनोज गोखले, सचिन जादव, यशवंत सगले के साथ ही सुरक्षा विभाग और अनधिकृत विभाग की टीम भी शामिल रही। उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती 1च्या हद्दीत एक रिकामा भूखंड आहे टेलिफोन एक्सचेंजच्या समोर। त्या भूखंडाचे जे धारक आहेत त्यांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यामुळे तो भूखंड मालमत्ता कर विभागाने अटकावणे केलेला आहे। तर मालमत्ता कर विभागाने सदर भूखंडाची अटकावणी केल्यानंतर सदर ठिकाणी झोपड्या बांधण्यात येत असल्याचे निदर्शनास आले। जागा बळकवण्याचा प्रकार चालू होता, त्यामुळे ते मालमत्ता कर विभागाने आमच्या निदर्शनास आणून दिले। त्यामुळे आज त्या ठिकाणी जे नव्याने 2 झोपड्या बांधल्या होत्या तोडण्यात आल्या। तसेच अजूनही त्या ठिकाणी झोपड्या आहेत, त्यांची नावं घेऊन ती कोणी बांधल्यात, कधी बांधल्यात त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि त्याच्यावर पण पुढे नियमानुसार कारवाई करण्यात येईल। नमस्कार, उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे 24 फेब्रुवारीपासून आम्हा योजना लागू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आपण वारंवार नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मालमत्ता कराचा भरणा करावा आणि तुमचं महापालिकेकडे जे असलेलं तुमचं दायित्व आहे ते तुम्ही सिद्ध करावं। उल्हासनगर महापालिकेचे जे तुम्ही शहरवासी आहेत ते तुम्ही तुमचं दायित्व पूर्ण करावं। परंतु अद्याप देखील बऱ्याच नागरिकांनी, बऱ्याच मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा केलेला नाहीये। जसं की आम्ही सप्टेंबरमध्ये आम्ही एका प्रॉपर्टीला गेलो होतो, तिथे त्यांचा मालमत्ता कराचा भरणा केलेला नसल्यामुळे आपण त्यांना वॉरंट दिलेला आहे सप्टेंबर महिन्यात, तरी देखील त्यांनी मालमत्ता कराचा भरणा नाही केला। त्याच्यानंतर आपण डिसेंबरमध्ये आपण त्यांना अटॅचमेंट केलेली आहे त्या भूखंडाची, महापालिकेच्या ताब्यात घेतलेला आहे भूखंड आणि त्या भूखंडाची लिलाव प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत आता याच्यानंतर अभय योजनेनंतर। परंतु एक असं निदर्शनास आलं की तिथे अनधिकृत झोपड्या परत आपण त्याही वेळेला रिकाम्या केल्या होत्या, आता परत त्याची बांधणी केलेली। तर त्या अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यामध्ये अनधिकृत बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला होता आणि त्या अनुषंगाने आज रोजी अनधिकृत बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभाग यांच्या संयुक्त कारवाईने आपण तिथल्या झोपडपट्ट्या रिकाम्या करण्याचं हे केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना नोटीस पण दिलेली की तुम्ही लवकरात लवकर तिथल्या झोपड्या रिकाम्या कराव्या, अन्यथा त्या तोडण्यात येतील। तर माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा आणि उल्हासनगर महानगरपालिकेला सहकार्य करावं। धन्यवाद।